The widest range of designer 5-star ACs from Godrej Aeon, worth fighting for. धन कहाँ नहीं होता, धन होता है किसी से मिली उस टूटी फूटी कविता में। धन है मन का चैन, तन की ताकत। आपको जितना अनमोल है अपना धन, उतना ही है हमें। धन लक्ष्मी बैंक, तन मन धन। मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एपिलेप्सी विषयी चर्चा करतो आहोत, म्हणजे अपस्माराविषयी, ज्यामध्ये फिट्स येतात, आकडी येतात। तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी 1800221010 आमच्या टोल फ्री क्रमांकावर आम्हाला संपर्क करा। डॉक्टर वाघण्णा आपल्या बरोबर आहेत। पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, आपण ब्रेक पूर्वी तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, ह्या अशा प्रकारे आकडी येऊ नये म्हणून। मात्र आकडी येऊन गेल्यानंतर कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी तेही आकडी आल्यानंतर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आकडी आल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना समजत नाही काय करायला पाहिजे आता, आणि लगेच इलाज होत नाही त्याच्यात। पेशंटला जर आकडी आली ना, तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित स्थळी हलवणं। जर पेशंट आगीजवळ काम करत असेल किंवा पाण्याजवळ असेल किंवा एखाद्या मशिनरी जवळ असेल, तर त्याला तिथून घेऊन दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवणं हा पहिला महत्त्वाचं। दुसरं, आकडीमध्ये दातखिळी बसते। दातखिळी बसल्यानंतर बरेच लोक ते दातखिळी तोंडात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करतात, तर हे बिलकुल व्हायला नको। त्याच्या तोंडात काहीही टाकायला नको। दातखिळी जोपर्यंत आकडी आहे तोपर्यंत दातखिळी असतेच, आणि ती दातखिळीमध्ये तोंडात काही टाकणं योग्य नाही, किंवा बरेच वेळा तोंडात हात टाकण्याचा प्रयत्न करतात तर त्यांचे बोटही चावले जाण्याची शक्यता असते, तर ही काळजी घेतली पाहिजे। त्याच्यानंतर जर आकडी 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ असेल तर त्याला जवळच्या दवाखान्यात शिफ्ट करणं हे फार महत्वाचं आहे। आकडी येऊन गेल्यानंतर त्याचा श्वासोच्छ्वास पूर्ववत झाले का नाही, सुरळीत झालेला आहे का नाही हे तपासणं फार महत्वाचं असतं। आणि आकडी आल्यानंतर त्याला आडवं झोपून त्याला हवा घालणं हे फार महत्वाचं आहे, आणि अर्धा तास त्याला एकटं सोडू नये, कारण आकडी येऊन गेल्यानंतर पेशंट हा गुंगीत असतो आणि गोंधळलेल्या मनस्थितीत असतो, त्याला समजत नाही आपण कुठे आहे, काय आहे, काय नाही। तर एक अर्धा तास त्याच्याजवळ थांबणं फार जरुरी असतं। ही काळजी घेतलीच पाहिजे। आणि अजून एक असं विचारायचं म्हणजे, जेव्हा हे फिट्स येणारे, आकडी येणारे पेशंट्स उपचार घेतात, तेव्हा ह्या अनेक पेशंट्समध्ये असं दिसून येतं की त्यांची फिट्स येणाऱ्या पेशंटमध्ये त्यांची जी स्मरणशक्ती असते ती कमी झालेली दिसते, किंवा त्यांची जी ऍक्टिव्हिटीज असतात त्या सुद्धा मंदावलेल्या दिसतात। त्याचं कारण काय, आणि हे असं थ्रू आउट द लाईफ राहतं? जरी उपचार करून हे बरं झाले, फिट्स यायच्या थांबला तरी हे परिणाम राहतात? हो, फिट्स मध्ये बरेच वेळा माणूस रिग्रेशन मध्ये जातो, त्याच्या मेंदूची स्मरणशक्ती बरेच वेळा कमी होते। फिट मध्ये मेंदूमध्ये करंट तयार होतो, आणि त्या करंटमुळे जो झालेला विकास असतो त्याचा, तिथून तो परत मागे येतो। आणि याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये फार चांगले उपाय आहेत। आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी आहेत की ते परत पूर्ववत त्याला स्मरणशक्ती निश्चितपणे मिळू शकते। अशा पद्धतीने त्याच्यात फायदा होऊ शकतो। आपल्यावर एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात। सुषमा आहेत भिवंडीहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात। नमस्कार सुषमा, तुमचा प्रश्न विचारा। हा सुषमा, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो। हा, माझी मुलगी आहे 6 वर्षांची, तिला 9 महिन्याच्या असताना आकडी येते। हा विचारा। आकडी येते, तर तिला आकडी अशी येते का सकाळी 5, 5:30 अशाच्या दरम्यान येते? बरं, तू रोज येते का? म्हणजे रोज नाही, कधी महिन्यातून, अशी 2 महिन्यातून, आणि त्याच्यात तिचा पाय आणि हात क्रॉसिंग झालेला आहे, हाताने काही काम नाही करीत। बरं, तुम्ही त्याच्यावर काही ट्रीटमेंट सुरू केली आहे? केलेली, पण नाही काही उपचार होत त्याच्यावर। बरं, ती 9 महिन्याची असल्यापासून तिला अशा प्रकारे फिट्स येत आहे? आता 6 वर्ष होतील पूर्ण। ठीक आहे, आपण जाणून घेऊया। त्यांचं म्हणणं आहे की सकाळी 5 वाजता तिला नेहमी आकडी येते। ही पिरियडिक आकडे असल्याच्या आपण मागे बोललो होतो त्याप्रमाणे, आणि याच्यामध्ये इलाज होऊ शकतो, कारण वाढतं वय आहे। मेंदूचा विकास हा वयाच्या 16-17 वर्षापर्यंत चांगला होतो, आणि पहिल्या 6 वर्षात तो विकास फास्ट असतो, तर याच्यामध्ये त्यांना चांगला इलाज होऊ शकतो आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये। आणि होमिओपॅथीमध्ये आपण जो इलाज करतो की याच्यामध्ये पेशंटची हिस्ट्री घेतो आपण, पूर्ण रोगाचा इतिहास घेतो, आणि मानसिक लक्षणांना फार महत्व आहे होमिओपॅथीमध्ये।
मानसिक लक्षणं, रोगाचं कारण आणि पेशंटची कॉन्स्टिट्यूशन आणि डायथेसिस ह्या तिन्ही गोष्टी गृहीत धरून आपण त्याच्यावर एक योग्य मेडिसिन शोधून काढतो आणि ती मेडिसिन दिल्यानंतर पेशंटच्या फिट्सची तीव्रता कमी होत जाते आणि 2 फिट्स मधलं अंतर वाढत जातं आणि हळूहळू तो पेशंट दुरुस्त होत जातो. अशा पद्धतीनं होमिओपॅथीनं त्याच्यात दुरुस्त होते आणि त्याच्या स्मरणशक्तीवर आयुर्वेदाचा इलाज, अशा दोन्ही पद्धतीनं त्याला आपण व्यवस्थितरित्या करू शकतो, कव्हर करू शकतो. म्हणजे जो पेशंटचा फिट्सच्या दरम्यान जे मंदपणा जो दिसून येतो किंवा तिचं ज्या ऍक्टिव्हिटीज बंद झालेल्या असतात ते पूर्णपणे नंतर त्याला आयुष्यात काही त्रास फायदा होऊ शकतो त्याचा चांगला. निश्चितच. आणि कुठला असा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का की ह्या बाबतीतला सांगण्यासारखा? हो, पुण्याला माझ्याकडे एक केस आली होती. जवळपास 18 वर्षाचा मुलगा होता तो आणि त्याला मागच्या 4-5 वर्षापासून 7-8 वर्षापासून दर 8 ते 15 दिवसांना फिट्स यायच्या आणि त्याचे आई वडील खूप परेशान झाले होते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी इलाज केला होता पण काही फायदा होत नव्हता. माझ्याकडे आल्यानंतर मी त्याची अगदी होमिओपॅथिक पद्धतीने केस टेकिंग करून त्याच्यावर परफेक्ट मेडिसिन शोधून काढली आणि ती त्याला दिली आणि त्याचं आश्चर्य एवढं की त्याला पहिल्या महिन्यापासूनच त्याची फिट्स बंद झाली. आज जवळपास 1.5 वर्ष झालं त्याला रेग्युलर औषध चालू आहे. 1.5 वर्षात त्याला एकदाही रेग्युलर औषध घेतलं तर मला वाटतं होमिओपॅथी आणि आयुर्वेदाने सुद्धा पूर्णपणे ट्रीटमेंट हे बरं होऊ शकतं आणि त्याला पुढचे जे काही त्याचे परिणाम दिसतात तेही दुष्परिणाम पण औषधांचे दिसणार नाही. एक बरंच काही बोलण्यासारखे, मात्र आपली वेळ संपत आली आहे त्यामुळे आपल्याला इथेच थांबायला लागतंय. आपल्याबरोबर डॉक्टर वाघण्णा होते, चर्चा करत होतो आपण एपिलेप्सी विषयी. आज हितगुजमध्ये इथेच थांबतोय, मात्र सविस्तर बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. फॅशन, फूड, फिटनेस, शॉपिंग, गॅजेट्स, जनरेशन नेक्स्ट. महानगरातल्या बदलत्या लाईफस्टाईलचा आरसा. फ्रेम 3 फक्त झी 24 तासवर. शनिवार संध्याकाळी 6:30 आणि रविवार सकाळी 11:30 वाजता. बँक ऑफ महाराष्ट्राची महानिधी ठेव योजना. 444 दिवसांच्या ठेवीवर 9.25% व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10%. बँक ऑफ महाराष्ट्र, एक कुटुंब एक बँक. सोलार लाईट. आता ना इन्व्हर्टरची गरज, ना वीज बिल आणि लोडशेडिंगची कटकट. आता रोज वापरा लाईट अगदी फुकट. या पण परफेक्ट नाहीये. लाईक आय मीन दॅट. गर्लफ्रेंड समोर इतर मुलींकडे कसं पाहावं? फर्स्ट ड्रिंक, देन थिंक. तू त्या मुलीला पाहिलंस? ते कपडे तिला अजिबात सूट नाही करत. काही लोकांना कपड्यांबद्दल समजतच नाही. आणि ती रिमेंबर, फर्स्ट ड्रिंक, देन थिंक. स्प्राइट, यूनिवर्सिटी ऑफ फ्रेशोलॉजी. धन कहाँ नहीं होता, धन होता है आपकी लाडली की हर मुस्कान में. धन है मन का चैन, तन की ताकत. आपको जितना अनमोल है अपना धन, उतना ही है हमें. धन लक्ष्मी बैंक. तन मन धन. टॉसच्या आधीच जय पराजयाचा निर्णय. स्वैर अंदाज नव्हे, अचूक अनुमान. क्रिकेटचे पंडित पुन्हा एकदा मैदानात. त्या दिग्गजांसोबत तुम्ही सुद्धा खेळा. अचूक कौल कुणाचा? सकाळी 8 आणि दुपारी 2 वाजता फक्त झी 24 तासवर. महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची यशोगाथा. शनिवार दुपारी 4:30 वाजता आणि रविवार दुपारी 2:30 वाजता फक्त झी 24 तासवर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.
विकिलीक्सच्या गौप्यस्फोटाला पंतप्रधानांनी ठरवलं खोटं. काँग्रेसनं कुणालाही लाच दिली नसल्याचं स्पष्टीकरण. विरोधकांचा संसदेत गदारोळ. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून मॉन्टेक यांची वर्णी लावण्यासाठी हिलरी क्लिंटन यांनी टाकला होता दबाव. विकिलीक्सचा आणखी एक नवा गौप्यस्फोट. आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई, तर इतर दोघांची आयजींमार्फत होणार चौकशी. औरंगाबादेत महापालिका आयुक्तांना काळं फासणाऱ्या 3 जणांना अटक. काळं फासल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच. टॅक्स चुकवेगिरी प्रकरणी हसन अली पुन्हा गोत्यात. 71,000 कोटींचा टॅक्स चुकवल्याप्रकरणी कॅगनंही ओढले ताशेरे. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीत श्रीलंकेची खराब सुरुवात. 2 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. नमस्कार, मी विशाल. आपण पाहताय झी24 तास. एक पाऊल पुढे. विरोधकांच्या मागणीनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विकिलीक्सच्या गौप्यस्फोटाबाबत स्पष्टीकरण दिलं. विरोधकांनी विकिलीक्सचा हवाला देऊन केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत. विश्वासदर्शक ठरावादरम्यान कोणत्याही खासदाराला लाच दिली नसल्याचा दावा पंतप्रधानांनी केलाय. तसंच 14व्या लोकसभेतही याबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. त्यातूनही असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचं सिद्ध झाल्याचं पंतप्रधानांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलाय. तत्पूर्वी काँग्रेसचे नोट फॉर वोट प्रकरणी विरोधकांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. सरकारनं सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्यामुळे सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. विकिलीक्सनं काँग्रेसबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस चांगलंच अडचणीत सापडलाय. The government of India cannot confirm the veracity, contents, or even the existence of such communication. I may point out that many of the persons referred to in those reports have stoutly denied the veracity of